नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या वार या कथासंग्रहातली कथा सांत्वन. रेणूला कॉलेजमध्ये फोन आला तेव्हा गीता तिथेच स्टाफ रूममध्ये होती, घरी जायच्या तयारीत. रेणू पेपर सेटिंगच्या कामासाठी थांबणार होती. काय झालं? केव्हा? कापऱ्या आवाजातला फोनवर विचारलेला रेणूचा प्रश्न. ते ऐकलं आणि गीता जागीच थांबली. रेणूच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला. कसं कोण जाणे, पण काय झालं असावं ते गीताला कळलं. पूर्णतः अनपेक्षित होतं तरी. तिने रेणूकडे पाहिलं. रेणू सहसा अशी गांगरून जाणारी नाही. तोंडाला कोरड पडल्यासारखं ओठावरून फिरणारं जिभेचं टोक, थरथरणारे हात. गीताकडे तिने एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला. रेणूच्या डोळ्यात गीताला अनामिक भीती दिसली. मग गीताची खात्रीच झाली. तिच्या मनगटावर गीतानं आपल्या हाताचा कोमट घामट पंजा ठेवला. रेणूनं त्याची दखल घेतली अबोलपणे. तुमच्याबरोबर आणखीन कोण आहे? फोनवरून इकडून तिची चौकशी. तिकडून कोणाचा तरी अस्पष्ट आवाज, हुंदके. डॉक्टर संतांना लगेच बोलवून घ्या, मी निघतेच आहे. रेणूची सूचना. मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत केलेली. थरथरत्या हातानं गीतानं पर्समधली पाण्याची बाटली काढली. टेबलावरच्या ग्लासात रेणूसाठी पाणी ओतलं. बाटलीत उरलेला एक घोट स्वतः प्यायला. काय झालंय? कोणाला? घोगरट आवाजातला गीताचा प्रश्न. मी येतेय तुझ्याबरोबर. रेणूकडून उत्तर येण्याआधीच गीतानं केलेली घोषणा निर्णायक. गीताला स्वतःचा आवाज स्वतःलाच ओळखू आला नाही. रेणूनं क्षणभर रोखून पाहिलं. गीताची नजर खिडकीतनं बाहेर, निळ्या आकाशातल्या ढगांच्या लगबगीकडे, तिथे उडणाऱ्या चुकार पक्ष्यांकडे, पुन्हा रेणूकडे. नाईलाजानं. विनयला ॲडमिट केलंय पुष्पक हॉस्पिटलमध्ये. सुधा वहिनींचा, माझ्या जावेचा फोन होता. जास्त बोलल्या नाहीत, नुसत्याच रडत होत्या. हार्ट अटॅक म्हणाले. थांबत थांबत दिलेली माहिती. दातांखाली दाबून धरलेले ओठ. त्यातनं काय ती रेणूच्या अस्वस्थतेची येणारी कल्पना. माझ्या गाडीवरनं जाऊ, तुझे इथेच राहू देत पार्किंगमध्ये. तू ठीक आहेस ना? की आधी कॉफी घ्यायची आहे कॅन्टीनमध्ये? सूत्र आपल्या हातात घेत गीतानं सुचवलं. नको ग, फार वेळ हाताशी आहे असं वाटत नाही. कॉलेजात कोणाला काही सांगतही बसत नाही आता. पण तुला घरी सांगायला हवं ना? गीताचं येणं तिने आढेवेढे न घेता मान्य केलेलं. जाता जाता सांगता येईल. गीतानं घरी मोहनला फोन लावला. डॉक्टर खेरांना ॲडमिट केलंय हे सांगताना तिच्याही घशात दाटून आलं. डोळे भरून आले. रेणूसाठी आणि विनयसाठीही. रेणूचा हात गीताच्या पाठीवर. आधारासाठी. आधार घेण्यासाठी का देण्यासाठी? अशा वेळीही हिने मला आधार द्यावा? गीता दचकली. डोळ्यांच्या कोपऱ्यातनं तिने रेणूकडे बघितलं, पण रेणूची नजर रिक्षा शोधण्यात गडलेली. आपण रिक्षानंच जाऊया, तू तुझी गाडी सुद्धा इथेच ठेव. रेणूची निर्णायक सूचना. गीता चकित. कसं हिला नेहमी डोकं इतकं शांत ठेवता येतं? त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचेस्तवर सगळं आटोपलं होतं. शेवटची नजर भेटही चुकलेली.
रेणूला पाहिल्याबरोबर सुधा वहिनी पुढे झाल्या. तिला मिठीत घेऊन त्या नव्या उमाळ्यानं रडायला लागल्या. त्यांना सावरायला अशोक धावला. आई, काकूला तू धीर द्यायला पाहिजेस तर. त्याच्या चेहऱ्यावर तारुण्याबरोबर आपोआप येणारा कणखर भाव, का थोडा तिरसटलेला, स्वरात धुमसणारा अंगार, कशाविषयी नेमका? काकूला धीर देण्याचं भान आपल्या आईनं न ठेवल्याबद्दल फक्त? अकाली झालेल्या मृत्यूविषयी की? गीताची शोधक नजर अशोकच्या चेहऱ्याकडे वळली. अशोकनं सुधा वहिनींना बाजूला नेलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घोळक्यापासून. नको इतक्या अगत्यानं बाया बापड्यांचे सांत्वनाचे शब्द, सगळे तपशील टिपणाऱ्या त्यांच्या उत्सुक नजरा. अशोकने रागेजल्या नजरेनं सर्वांकडे एकदा पाहिलं आणि मग भानावर आला. तसाच रेणूकडे आला. आता डोळे ममताळू, किंचित जखमी. काकांच्या डिस्पेन्सरीतनं मला फोन आला, माझ्या कन्सल्टिंग रूमवर, अर्ध्या तासापूर्वी, कंपाऊंडर मान्यांचा. डॉक्टर कसं तरी करतायत एवढंच ते म्हणाले. पुढचं ऐकायला मी थांबलोच नाही. शपथ सांगतो, खोळंबलेल्या पेशंटना तसंच सोडून गेलो. तिथेही पेशंट्सची झुंबड. मान्यांनी काकांना टेबलवर निजवलं होतं, तसंच गाडीत घातलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. पण काही करू शकलो नाही. सॉरी. पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं. रेणूला हाताला धरून विनयपाशी नेताना तो सांगत होता, जणू तोच जबाबदार होता या दुर्घटनेला. त्याच्या चुरचुरणाऱ्या लालट डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या. रेणूनं आवंढा गिळत त्याच्याकडे बघितलं. स्वतःच्या कपाळावर अर्थपूर्ण बोट फिरवलं. सर्व अप्रिय गोष्टींची स्पष्टीकरणं शोधताना हिनं असंच कपाळावरनं बोट फिरवलं असेल आजवर. गीताच्या मनात येऊन गेलं. तू तुझ्याकडून धावपळ केलीस. नशीब म्हणायचं माझं आणि त्याचं. दुसरं काय? रड आवरण्याच्या प्रयत्नात वेड्यावाकड्या झालेल्या ओठातून आलेले शब्द, घळघळायला लागलेले डोळे. गीताचेही डोळे पाझरायला लागले. तिने रेणूचा हात घट्ट पकडला. काय बोलायचं असतं अशा वेळी? काही बोलायची गरज असते? गीताला कळत नव्हतं, सुधरत नव्हतं. चादर पांघरून झोपवलेला विनय वेगळाच दिसत होता. एका क्षणात माणूस असा होत्याचा नव्हता होतो, हवेत विरून जाणाऱ्या कापरासारखा. श्वास थांबल्यावर, छातीतला तो पंप बंद पडल्यावर. मग आयुष्यभर जी धडपड चालते ती कशासाठी? जन्मभर चाललेल्या सुखाच्या शोधाचं काय? रागलोभाचं, प्रेमाचं आणि भांडणांचं काय? मागे काहीच उरत नाही. आणखीन काही वेळानं हा 6 फुटी देहही. गीता आतल्यात शहारली त्या कल्पनेनं. विनयला पाहिलं आणि रेणूचा बांध फुटला. त्याच्या पायाशी बसकण मारून तिने हंबरडा फोडला. तिच्या धक्क्यानं पलंगाखालचा किडनी ट्रे आणि युरिन पॉट कुठच्या कुठे जाऊन पडला. लोखंडी टिपॉयवर आपटल्याचा त्याचा बद्ध आवाज. पलंगाच्या कडेवर आपटलेल्या रेणूच्या कपाळावर सर्र दिशी लाल किनार उभरून आली. वाऱ्याने विस्कटलेले केस, शिणलेला चेहरा, खोलीच्या जमिनीवर पसरलेला तिच्या निळ्या साडीच्या निऱ्यांचा घोळ, गदगदणारे खांदे. नेमकं काय वाटत असेल आत्ता हिला? काय काय आठवत असेल? कडू, गोड, हवंसं, नकोसं, का काहीच नाही? फक्त सुन्न असेल ही?
25 वर्षांपूर्वी कॉलेजच्या स्टाफरूममध्ये पाहिलेली रेणूची अबोध नाजूकशी मूर्ती गीताच्या डोळ्यांपुढे आली. कोवळी, हसरी, लाजरी, पिंगट स्वप्नाळू डोळ्यांची, गडद पोपटी सिफॉनमधली, प्रसंगी तत्वासाठी जीव तोडून भांडणारी. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात विनय कॉलेजात सोडायला यायचा तेव्हा विद्ध चेहऱ्यानं त्याला निरोप देणारी. त्याच्या रुबाबदार हसऱ्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळायला उत्सुक असलेली. गीताच्या घशात आवंढा अडकला. काय करून टाकलं विनयने ह्या पोरीचं? पाणावलेली नजर विनयकडे वळली. तारुण्यातल्या पुरुषी सौंदर्याच्या कुठल्याच खुणा आता तिथे नव्हत्या. दाट काळ्या केसांचा जुल्फेदार मुकुट केव्हाच गळून गेला होता. भव्य कपाळ पुढे आल्यासारखं उंड दिसत होतं. सडसडीत चपळ बांधा आठवू नये इतका भूतकाळात जमा झाला होता. पोटाचा वाढता घेर, वयाचे हिशोब सांगणाऱ्या चेहऱ्यावरच्या रेषा, अतिरिक्त मद्यपानानं फुगीर दिसतात तसे टापसल्यासारखे वाटणारे डोळे, डोळ्यातली नाचरी चमक, ओठावरचं मिश्किल हसू केव्हा गळत गेलं सगळं. बेदरकारपणा मात्र अजून तसाच. का आठवतोय आपण हे सगळं? मनाला ब्रेक लावत गीता भानावर आली. बघ्यांच्या गर्दीतनं रडण्याचा आकांत उठला. एक सामुदायिक सुस्कारा फुटला. सुधा वहिनी फीट येऊन पडल्या होत्या. मग एकच धावाधाव. हॉस्पिटलच्या नर्सनं वहिनींचा ताबा घेतला. एक दोघी मैत्रिणी काळजी भरली तोंड घेऊन त्यांच्या मागोमाग गेल्या. आप्तेष्ट परिचित एक एक जमत होते. विनयच्या असंख्य पेशंट्सची गर्दी. दवाखान्यातून बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असावी. कुणीतरी खांद्याला स्पर्श केल्याचा भास गीताला झाला. मागे वळून पाहिलं तर अशोक. त्याच्या डोळ्यात एक अबोल विनंती. मानेनीच त्याने रेणूकडे निर्देश केला. प्लीज सांभाळा तिला. तुम्हीच करू शकाल हे काम. गीता रेणू शेजारी बसली, बूड न टेकवता. हॉस्पिटलच्या फरशीवर साडी न लोळू देता जपून तिने रेणूच्या खांद्यावर हात ठेवला. रेणू, नको त्रास करून घेऊ सासा. अर्थहीन शब्द, उगीच उच्चारायचे म्हणून उच्चारलेले आणि त्या शब्दांशी विसंगतशी कृती, दोघींचीही. ताज्या उमाळ्यानं रेणूचं हमसून हमसून स्पुंदणं, तिला थोपटताना समजावताना गीताचं मुसमुसणं. 5 मिनिटं, 10 मिनिटं. चवड्यावर देह तोलत अधांतरी पवित्र्यात बसल्यानं पायाला ठणका लागल्याची गीताला जाणीव, पण हालचाल करून रेणूची शोकसमाधी भंगवण्याची भीतीही. शेवटी दोघींनी स्वतःला आवरलं. पर्समधनं गीतानं येवलासा निळसर रुमाल काढला. त्याबरोबर इंटिमेट सेंटचा नेहमीचा दरवळ खोलीभर पसरला. त्या सुतकी वातावरणावर चरे ओढणारा, गीताच्या अपराधीपणात भर टाकणारा. गीतानं रुमाल रेणूच्या हाती दिला. पदरानं स्वतःचे डोळे पुसले. आज्ञाधारकपणे रेणूनही मुकाट्यानं डोळे कोरडे केले. केसांवरनं हात फिरवला. उठून उभी राहिली. अशोककडे पाहिलं. घरीच नेऊया लगेच? सर्वांना कळवायला हवंय. त्याच्या डोळ्यातले प्रश्न, खोळंब्याची भीती अंदाजानं ओळखली. रेणूनं दिली संमती. आणि गौतम, त्याला कळवलं नाहीये. तो येईपर्यंत थांबायचं असेल तर वेगळी व्यवस्था करायला लागेल. त्याला कळवायला तर हवंच, पण थांबायचं नाही.
रेणूचा ठाम कणखर आवाज. पण अशोकचं घुटमळलं. त्याची परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात, फायनल. त्यांनी आत्ता यायला नकोय. मी बोलीन त्याच्याशी. रेणूचा आवाज जरुरीपेक्षा जास्त सडेतोड वाटतोय का? रेणूच्या या निर्णयानं अशोक सकट सगळे चमकले. तिच्या आवाजात अधोरेखित झालेल्या निर्धारानं गीताच्या कपाळावर आठी उमटली. तिथं जमलेल्या समूहाची अबोल प्रतिक्रिया अभावितपणे प्रकट झालेली तिला स्पष्ट जाणवली. रेणूचा निर्णय योग्यच होता, पण इतक्या हळव्या क्षणी हे असं ठामपणे बोलायची आवश्यकता. ठीक आहे. अशोक उद्गारला समजूतदारपणे. लेकाशी बोलताना रेणू पुन्हा कोसळणार यात शंका नव्हती. तिथे जमलेल्या गोतावळ्यानं ते पाहायची आणि तिची कीव करायची काहीच गरज नव्हती. अशोकने रेणूला आणि गीताला एका बाजूला नेलं. अमेरिकेत आत्ता रात्र असेल, त्याच्या मनातला हिशोब. तरीही गौतमला फोन लावायलाच हवा. तो येईपर्यंत थांबायचा नसेल तर, आणि थांबायचा असेल तरीही. त्यांनी गौतमला मोबाईल लावला, सर्व कल्पना दिली आणि रेणूकडे फोन दिला. गौतमशी बोलताना रेणूने मनाला खूप आवर घातला. त्यांनी आत्ता येऊ नये, आपण अगदी ठीक आहोत, अशोकचा आपल्याला किती आधार वाटतोय, परोपरीने हे समजावलं. शेवटी स्वतःची शपथ घातली. बाबांची त्याच्या बाबतीतली स्वप्न आठवायला सांगितली. ती पुरी करायचं भावनिक आवाहनही केलं. परीक्षा झाल्याबरोबर लगेच येता येईल असं सुचवलं. फोन संपल्यावर मात्र तिच्या पायातली शक्ती गेल्यासारखी झाली. मट्ट दिशी ती जवळच्या खुर्चीत आदळली. गौतमपेक्षा 7-8 वर्षांनी मोठा असला तरी अशोकही फार मोठा नव्हता. तरीही त्याने सर्व परिस्थितीचा नंतर ताबा घेतला. भराभर गोष्टी हालत गेल्या. विनयला घरी नेण्यापूर्वीच त्यांनी बायका मंडळींना घरी पाठवून दिलं. घरी पोहोचण्यापूर्वी गीतानं मोहनला पुन्हा मोबाईल लावला. परिस्थितीची कल्पना द्यायला, घरची व्यवस्था काय लावायची हे सांगायला, कुणाकुणाला कळवावं, त्यांनी तिथे लगेच यावं हे सुचवायला, ती 1 दिवस तिथेच थांबणार आहे हे कळवायला. फोनवरच्या त्याच्या चिरपरिचित आवाजाने तिला हळवं बनवलं. जोडीदार या जगात आपल्या सोबतीला असण्याचं मोल सांगून. विनयचा मृतदेह घरी यायच्या आधीपासूनच कोणी कोणी जमायला सुरुवात झाली होती. रेणूचं पदर बांधून कामाला लागणं बरं दिसलं नसतं, पण तिला तसं सांगायचं धाडस गीताला झालं नाही. नाहीतरी आमक्यानं असं वागावं हे ठरवणारे आपण कोण? आणि आजवर तिने जे भोगलं, अनुभवलं, तेव्हा कोण आलं होतं तिच्या मदतीला? तिचा तिनेच मार्ग काढला होता ना. विनयबरोबर संसार करणं सोपं थोडंच होतं. कायम संशयाच्या धोक्यात वावरायचं. बाहेर काय काय करेल याची काळजी करायची. कोणती बाई नवऱ्याकडनं इतकी प्रतारणा सहन करेल? आपला नवरा इतरांशी मुकाट्यानं वाटून घेईल, त्याच्यावरचे इतरांचे हक्क सुखासुखी मान्य करेल. रेणूचे कान फुंकायला थोडे थोडके लोक नव्हते सरसावले. एकीकडे तिला सहानुभूती दाखवायची, त्याला नावं ठेवायची, दुसरीकडे तिच्या वागण्यातच खोट असेल असंही म्हणत राहायचं. हेच तर केलं होतं आजूबाजूच्या समाजानं. विनयला 4 शब्द सुनवायला कोणी आलं नव्हतं. तो डॉक्टर आहे, त्याचं रोगनिदान अचूक असतं, त्याच्या हाताला गुण आहे. आपल्याला त्याची केव्हाही गरज लागेल, त्याला दुखावणं सोयीचं नाही, हे हिशोब सर्वांनी केले असतील. रेणू रडत भेकत नाही, तक्रार करत नाही, कशालाच दाद देत नाही म्हटल्यावर तिच्यावर खुशाल भावनाशून्य असल्याचा ठपका ठेवला होता. रेणूनं म्हणूनच निभावून नेलं आणि विनयलाही धाकात ठेवलं.
आपल्याला खरंच पेललं नसतं हे, असं गीताच्या मनात आजही आलं. त्याबरोबर नेहमीची अपराधी भावना आणि रेणूविषयी मायाही उफाळून आली. सुचेल तसं आपण तिच्या बरोबरीनं उभं राहणं, विनयला आणल्यावर कुठे ठेवायचं ते ठरवून तयारी करणं, रेणूच्या डायरीतले फोन नंबर घेऊन तिला तिच्या नणंदा जावांना विचारून कोणाकोणाला कळवणं एवढंच हातात होतं. ते गीतानं केलं. रेणूला कपभर दूध गरम करून द्यावं म्हणून ती फ्रीजपाशी आली. दोघी तिघींची काही कुजबूज चालली होती. सुधा वहिनींच्या चक्कर येऊन पडण्याविषयी. त्या तसल्या प्रसंगात सुद्धा गीताच्या कानांनी ते संभाषण टिपलं. त्यांच्यातली नेत्रपल्लवी, कुत्सित हसणं यातलं काही तिच्या नजरेतनं निसटलं नाही. मघाशी रागेजलेला अशोकचा चेहरा आठवला. अभावितपणे गीताची मान हलली, कपाळावर चुणी उमटली आणि ओठ आवळले गेले. हे सगळं आपण शिताफीनं टाळलं. भ्याडपणे? तिच्या छातीत बारीक कळ आली. का दूरदर्शीपणानं? का काही पर्यायच नव्हता आपल्या पुढे? रेणूला मात्र तशी संधीच मिळाली नाही हे चुकवण्याची. आपल्या जागी ती असती तर तिने काय केलं असतं? आजवर अनेक वेळा मनात आलेले हे विचार आत्ताही गर्दी करून उसळले. कपडे बदलायचं निमित्त करून बेडरूममध्ये गेलेल्या रेणूला मग तिने कळवळ्यानं दुधाचा ग्लास संपवायला लावला. अजून खूप वेळ लागेल सगळं व्हायला. तू सकाळपासनं उपाशी पोटी वणवणतीयस. खासगी गाडी करून आली तरी तुझ्या माहेरची मंडळी यायला अजून 4-5 तास सहज लागतील. विनयच्या बहिणी पण पोचायला हव्यात. थँक्स. आय नीडेड इट बॅडली. पण कुणी पाहायला नको. नाहीतर तेवढंच निमित्त मिळायचं तर्क कुतर्क करायला. गीता, फार थकली आहे मी, सगळं मुकाट्यानं रेटून. नेहमीप्रमाणे पातळ पण अभेद्य चिवट कोशात राहून रेणूचं संदिग्ध बोलणं. काय हवा तो अर्थ निघावा असं. स्वतःला फारसं उघड न करणारं आणि तरीही अर्थाचे सर्व पापुद्रे अलगद उलगडणारं, आपल्या मनाला अचूक भिडणारं. त्यानंतरचं दिव्य रेणूनं नीट पार पाडलं. नणंदा भावजायांचं गळ्यात पडून रडणं, रडक्या केंद्र्या आवाजातलं विनयला नावाजणं, त्याच्या स्वभावातल्या दोषांना बगल देत फक्त गुणांचं अवास्तव कौतुक करणं. एकुलता एक मुलगा असून गौतमची भेट न झाल्याबद्दल कळवळणं. विनयच्या जाण्यानं कुणाला जास्त दुःख झालंय याची स्पर्धा असल्याप्रमाणे वागणं. एरवी वर्षावर्षात गाठी भेटी नसलेले नातेवाईक उगीचच अशा वेळी कोणाला मिठ्या मारायला लागले की ते बघून गीताला हुळहुळायला लागायचं. ते सर्व स्पर्श निशब्द रेणूला असह्य होत असतील. गीताला खात्री होती त्याची. त्यातलं काहीही चेहऱ्यावर न दाखवण्यात तिला बरंच यश आलं. तरी आंतरिक अलिप्तता, कोरडेपणा झाकता येत नव्हता. काही वेळा तीच इतरांची समजूत घातल्यासारखी बोलत होती, भूमिकांची आलटापालट झाल्याप्रमाणे. विनयच्या गावाबाहेरच्या दवाखान्याच्या आसपास गोरगरिबांची वस्ती भरपूर. बहुसंख्य पेशंट त्यातले होते. त्यांची झुंड भेटीला आली ती रडत भेकतच, छाती पिटून घेत, कसा रे द्यावा त्याला न्याला, आक्षी देव माणूस होता किरत्यो, असं म्हणत एक म्हातारी रेणूच्या पायांवर कोसळली. गरिबांकडे पैशाचा तगादा न लावणारा डॉक्टर हा त्यांच्यासाठी देवमाणूसच असतो. गीताच्या मनात येऊन गेलं.
पहिला उमाळा ओसरला आणि पेशंट लोकात डॉक्टरांच्या देवपणाच्या हकीकती सांगण्याची अहमहमिका चालू झाली. कोणाचं पोर विनयनं अपरात्री जाऊन वाचवलं होतं. कोणाच्या म्हातारीनं डॉक्टरांच्या हातचं पाणी पिऊन शेवटचा श्वास घेतला होता. ध्यानूच्या सुनेची कूस डॉक्टरांच्या उपायांमुळेच फळली होती. यंत्राच्या पट्ट्यात अडकून सखारामचा हात लोंबायला लागला तेव्हा त्याला स्वतःच्या गाडीतून विनयने हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. 2 रात्री त्याच्यापाशी थांबला होता. रात्रभर हात हातात धरून त्याला दिलासा दिला होता. त्याचं हॉस्पिटलचं बिल स्वतः भरलं होतं. एकेकाचं ऐकून घेऊन सांत्वन केल्यासारखं रेणू त्यांनाच थोपटत होती. जमलेल्या आप्तेष्टांच्या डोळ्याला आता पाण्याच्या धारा लागल्या. एकदमच विनय खूप खूप मोठा वाटायला लागला. गीतानं रेणूकडे निरखून पाहिलं. रेणूच्या मनात काय खळबळ माजली असेल. त्याच्या व्यावसायिक कौशल्याचं तिला अप्रूप वाटत असेल. त्याचं निदान अचूक होतं. त्याच्या हाताला यश होतं. तो पैशाच्या मागे नव्हता. हे सगळं खरं आहे. पण त्यात त्याचं कर्तृत्व काय? सर्व अनुकूलता असून MBBS झाल्यानंतर ज्यांनी पुढं काही शिकायचा विचारच केला नाही, ज्याला व्यावसायिक महत्वाकांक्षा अशी कधी वाटलीच नाही, अशा नवऱ्याविषयी रेणूला काय वाटत असेल? अभिमान, आत्मीयता, आदर. आणि या देवमाणसाची दुसरी बाजूही आहेच, तिच्याच वाट्याला आलेली. हे तिने कसं विसरावं? आपल्याला शक्य झालं असतं? त्याच्यावर अगदी वेड्यासारखं प्रेम केलं होतं तरी? त्या कोवळ्या नवथर प्रेमाच्या आठवणीनं व्याकुळ होण्याची ही वेळ नव्हती. तरीही ह्या क्षणी गीता वेडीपिशी झाली. चुकीच्या ठिकाणी जीव जडवल्याची शिक्षा तिने पुरेपूर भोगली होती. प्रत्येक शिक्षेची जुनी वेदना तिला पुन्हा येऊन भिडली. कॉलेज सुरू झालं आणि पहिल्याच आठवड्यात विनय भेटला. कॅन्टीनच्या बाहेरच्या बाकड्यावर मुलामुलींच्या घोळक्यात बसलेला. पहिल्या भेटीत आपण खाल्लास. त्याच्या सावळ्या रंगानं, भरदार उंच्यापुऱ्या देहयष्टीनं, ओठावरच्या तलवारकट मिशीनं, गूढ स्मितानं, जे जे काही त्याचं होतं त्या सर्व बारकाव्यांनी आपण घायाळ. प्रेम हे असं असतं या विचारात हरवलेल्या. शेजारी राहणाऱ्या कौशलमार्फत त्याने आपल्याशी मुद्दाम ओळख काढली तेव्हा हवेत तरंगायला लागलो होतो आपण. त्याची खोली शिवाजीनगरला, आपल्याच रूटवर. बसमधून जाताना त्याचा सहवास मिळतो म्हणून सायकलचा आपण नाद सोडला. पायडल मारून पोटात दुखतं असा खुळचट युक्तिवाद केला आणि आईला घाबरवलं, काळजीत टाकलं. त्या 1.5 वर्षात आपण जितकं खोटं बोललो तितकं पूर्वी कधीच बोललो नव्हतो. पुढेही आयुष्यात काही बोललो नाही कधी. लपवाछपवी, चिठ्ठ्या चपाट्यांची देवाणघेवाण, पिरियड्स बुडवून विनयबरोबर हिंडणं, बागेतला दुपारचा एकांत, थिएटरमधल्या अंधारातली घसट, त्याच्या स्पर्शानं वेडावून जाणं, शरीरात आतून काहीतरी फुलत जाणं. अनोळखी, अनाकलनीय, फुलभाज्यांसारखं चकाकणारं, कारंज्यांसारखं सुंदर आपलं धुंद फुंद होणं. स्वप्नाळू डोळ्यात आदर्श होता ज्युलिएटचा. तिच्यानंतर आपणच असा खोळा भ्रम. परिणाम व्हायचा तोच झाला. घरी प्रिन्सिपॉलची चिठ्ठी, मग बॉम्बस्फोट, आईचं करवादणं, त्रागा करणं, बाबांचं डोक्यात राख घालणं, दादाचं विनयला धमकावणं, विनयचं त्याकडे दुर्लक्ष करणं, त्या बेदरकारपणावर आपलं लुभावणं. धीट होत जाणाऱ्या त्याच्या मागण्या, आपली तडफड, घुसमट, मग एकमेकांवर रागावणं, हक्क सांगणं, हक्क सिद्ध करणं.
आपल्या तारुण्याचा नाईलाज, निगरगट्ट बहकत राहणं. वर्षातच पाय जमिनीला लागले. विनयचे रंगढंग आपल्या आंधळ्या डोळ्यांनाही खोपायला लागले. मध्येच त्याचं कॉलेजातून तासनतास गायब होणं, लेक्चर्स बुडवून हॉटेलात जाणं, मुलींची गप्पा, त्यांचं प्रोत्साहन, रंजना, कल्पना, स्वाती, आपला संताप, त्याच्यावर टेहळणी, कानावर येणारे त्याचे प्रताप. ग्रुपमध्ये असताना एखादीशी अर्थपूर्ण नेत्रपल्लवी आपल्या लक्षात येऊ नये अशा बेतानं केलेली, तरीही आपल्या नजरेतनं न सुटलेली. पुरावे म्हणावेत तर कसलेही नाहीत, वागणं मात्र संशयास्पद. संशय, आरोप, प्रत्यारोप, रडारड, विनयच्या गळ्यात पडणं, धाय मोकलून रडणं, त्याच्या निलाजऱ्या सबबी सराईत खोटं बोलणं, आपलं विरघळून जाणं. स्पष्ट शब्दात कधी काही नाकारणं नाही, आपल्या आरोपांनी चिडणं नाही. त्याची बाजू खरी असती तर तो चिडला नसता. आपल्याला सगळं कळूनही न वळणं, त्याच्या स्पर्शानं विरघळून जाणं. लग्नानंतर रेणूचंही तसंच झालं असेल, शक्यता नाकारता येत नाही. ही वॉज अ वुमनायझर. मग त्या शनिवारी झालेलं शेवटचं भांडण, विनयचा कांगावा, या कटकटींचा मला उभं आलाय. मी हा असा आहे, त्यात बदल होणार नाही. मुली माझ्या मागे घोटाळतात, मी काय करू? पाहिजे तर स्वीकार, नाहीतर. अखेर खांदे उडवून विनयनी दिलेलं उत्तर, त्यानंतर लगेच त्याचं प्रमिलाशी जोडलं गेलेलं नाव. आपलं नैराश्य, भ्रमनिरास, आजारी पडणं, वर्ष वाया जाणं, आईबाबांचा खंबीर आधार, विनयविषयीची आगपाखड, आपलं मूक आक्रंदन, सुमनात्यानं तिच्याकडे घेऊन जाणं, पुन्हा माणसात आणणं, विसरू म्हणता न विसरता येणाऱ्या सगळ्या स्मृती. त्या गतदिवसांच्या आठवणीनं गीताच्या अंगातून शिरशिरी धावत गेली, नकोसेपणाची. तरीही डोळ्यांपुढे चलचित्र चालूच. विनयनी मेडिकलला घेतलेला प्रवेश, आपले आयुष्य आपसुक दूर जाणं, तरीही मनातलं त्याचं नाव पुसता न येणं. त्याच्याविषयीची बातमी कळावी अशी असोशी. अधूनमधून कानावर येणाऱ्या बातम्या, नसत्या समजल्या तर बरं असं वाटायला लावणाऱ्या. विनयनी केलेले रंगढंग, फ्रेनीचं प्रकरण, त्यात त्याचं रंगेहात पकडलं जाणं, रस्टिकेट होण्यापर्यंत वेळ येणं, सगळं सांगोवांगी कानावर आलेलं. विश्वास ठेवावासा वाटू नये असं. आणि तरीही वावगं तेच कानावर येऊनही व्याकुळपणे त्याच्याकडे झेप घेणारं ओढाळ अगतिक मन. आणि खोटं कशाला बोलायचं, शरीरही. त्यासाठी स्वतःलाच ओरबाडणं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं. का वागला तो असा? जिंकण्याची अभिलाषा, श्रीमंती थेर, का मानसिक विकृती? देवाच्या मनातलं अगम्यच. लग्न झाल्या झाल्या मोहनची इथे बदली. नव्या आयुष्याला सुरुवात करताना नेमकी विनयची गाठ. मोहनमध्ये तक्रारीला खरंच जागा नाही, तरी त्याच्याशी जुळवून घेणं अवघडच गेलं. आपलं अपुरं स्वप्न तो कसा पूर्ण करणार होता? आपणही कमी पडलो, आपली इच्छा नसताना. आपल्यातली उत्कटता, आवेग संपून गेलेला. मोहनसाठी किंवा इतर कोणासाठीही तो पुन्हा कसा येणार?
काहीतरी द्यायचं घ्यायचं राहूनच गेलं. मोहनला जाणवलं असेल का हे? रेणूशी विनयचं लग्न झालं तेव्हाचा राग, तिच्याविषयी वाटलेली आढी, असूया, आकस, सगळंच अर्थशून्य पण खरं. मनाची चिडचिड. हे लग्न टिकणार नाही असं मनोमन केलेलं भाकीत. तिची तत्वनिष्ठा, त्याचा लंपटपणा, तिचा संयम, त्याचा स्वैराचार. विनयचं खरं रूप कधीतरी कळेलच. ते समजल्यावर काय? बघता बघता पार बदलली ही पोर. याची प्रकरण बाहेरची आणि घरातलीही. तिच्या वडिलांचं खंतावणं, लग्नाची घाई केली म्हणून स्वतःला दोष देणं, त्याच धक्क्यानं मरून जाणं, सगळं आपल्या कानांवर येत होतं. पण ही पठ्ठी एका अक्षरानं कधी बोलली नाही. वेव्हलेंथ इतकी जुळलेली असून 8-8 तास एकत्र काम करूनही तोंडाला चिकटपट्टी, नजरेत करारीपण. आपणही काही विचारलं नाही, काही सांगितलंही नाही. आकस, असूया पार वितळली. रेणू विनयला सोडून का गेली नाही हे मात्र एक कोडच. का तिने एवढं धाडस दाखवलं नाही? का ती पण आपल्यासारखी तळ्यात मळ्यात करत राहिली असेल? स्वतःच्या पायावर उभी होती, अंगात हिंमत होती. अशा ह्या संसारात तसंच राहण्यात तिला मानहानी वाटली नसेल? तिच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं? का ती पण त्याला संशयाचा फायदा देत आली? सोयीस्करपणे, आपल्यासारखाच. सुधा वहिनींविषयी कळलं तरी आपण तरी दुसरं काय केलं? सुधा वहिनींविषयी ऐकलं आणि आपण हादरलो, पण विश्वास नाही ठेवला. अजून तरी कुठे खरं वाटतंय? ते खोटं असेल? विनयभोवती कायम संशयाचे ढग का? मघाशी सुधा वहिनी अशा बेशुद्ध का पडल्या? अशोक तेव्हा त्यांच्याशी कोरडा का वागला? रेणूशी तो इतका हळुवार का? विनयला बदलणं कोणालाच शक्य नव्हतं का? का आपले सगळ्यांचे प्रयत्नच अपुरे पडले? आपण तर रणछोडदासच केला. रेणूनं निदान विनयला त्या एकत्र घरातनं बाहेर काढलं, न भांडता तंडता. माझ्या नजरेआड काहीही करा असा परवाना दिल्यासारखं. स्वतःला फसवत का मुखवटा चढवून? स्वतःभोवती संरक्षक कोश बनवून स्वतःला सावरत. विनयवरच्या प्रेमाखातर आपण त्याला चिकटून राहिलो असतो तर आपले काय धिंडवडे निघाले असते हे रेणूच्या रूपानं रोज दिसत राहिलं. गीताच्या डोळ्यातनं पाणी ओघळत होतं. रेणूसाठी, विनयसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. अशोकच्या चाहुलीनं गीता भानावर आली. तिला रडताना बघून अशोक थबकला. याला माहिती असेल? छे, तशी शक्यताच नाही. त्या गोष्टीला कितीतरी वर्ष लोटली आहेत. सुधा वहिनींचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. नागपूरच्या कॉलेजमध्ये 30 वर्षांपूर्वी काय झालं होतं हे इथे कोणाला माहिती असणार? स्वतःची समजूत घालत गीताने डोळे टिपले. पुरेसा वेळ जाऊ देऊन अशोक म्हणाला, मला वाटतं काकूला आत बेडरूममध्ये घेऊन जावं थोडा वेळ. पडू दे तिला. सगळी माणसं जमायला अवकाश आहे अजूनही. कोणाला जाऊ देऊ नका तिच्या मागोमाग. गीतानी होकारार्थी मान हलवली. रेणूपाशी जाऊन तिच्या हाताला स्पर्श करत जमलेल्या लोकांकडे बघत गीता म्हणाली,
रेणूला आता जरा पडू द्यावं असं मला वाटतंय. एखाद्या आज्ञाधारक मुलासारखी रेणू उठली. गीताच्या निजाईच्या खोलीत गेली. 10:30च्या सुमाराला नेऊया, पाहिजे तर आधी फोन करून विचारा. उपस्थितांकडे बघत अशोक म्हणाला. त्यांनी आत्ता तिथे थांबायची गरज नाही हे सुचवण्यासाठी, त्यांचीही सुटका करण्यासाठी. अगदी जवळची 10-5 माणसं थांबली. शेजारच्या कुलकर्णी वहिनी रेणूच्या नणंदेच्या कानी लागल्या. थोडी कुजबूज झाली. एकेकानं त्यांच्याकडे येऊन 4 घास खावे असं त्या सुचवत होत्या. त्यांच्यावर उपकार केल्यासारख्या डायबिटीसचं, ब्लड प्रेशरचं निमित्त सांगत एक जण निघाल्या. रेणूला बरोबर न्यावं ही कल्पना अशोकनं मोडून काढली. त्यानेच एका बशीत थोडी पोळी भाजी आणली आणि रेणूच्या बंद दारावर टकटक करत ती गीतापाशी दिली. तिने काकूला खायला सांगावं म्हणून. ब्रेडच्या 2 स्लायसेस खायला ती तयार झाली आहे, तेवढं पुरे, मी देते तिला, अधिकारवाणीनं गीता म्हणाली. आपल्यासमोर खायला रेणूला संकोच वाटू नये म्हणून गीता खोलीतल्या खोलीत हिंडत राहिली. बेडरूममध्ये ती पहिल्यांदाच आली होती. जागोजागी त्या दोघांच्या सहजीवनाच्या खुणा विखुरलेल्या. साईट बोर्डवर दोघांचा रंगीत फोटो ठेवलेला होता. बहुधा त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचा. मघापासून गीताची नजर तिकडे वळत होती. धोब्याकडून आलेले कपडे तसेच पलंगावर पडलेले ते उचलून कुठेतरी बाजूला ठेवावे असं गीताच्या मनात आलं. ते उचलायला तिने हात पुढे केला, पुन्हा मागे घेतला. त्यात विनयचे पॅन्ट शर्ट होते. असू दे, मी ठेवते ते जागेवर. मागून रेणूचा आवाज आला. गीता दचकली. आपल्याकडे हिचं लक्ष आहे. आपण अनवधानानं फोटोकडे बघतोय तेही रेणूच्या लक्षात आलं असेल. आजचा दिवस माझ्यासोबत राहू शकशील? म्हणजे तुझ्या घरी फार गैरसोय होणार नसेल तर? रेणूने विचारलं. मी मोहनला तसं म्हटलंय, तो येईलच इतक्यात. पण तुझी आई आल्यावर तशी आवश्यकता नसेल तर उगीचच. गीताचं गुळमुळीत उत्तर. जरा आधार वाटेल ग. आधार? कुणाला आधार? हिला माझा? काय सुचवतीये ही? गीतानं रेणूच्या डोळ्यात खोलवर नजर रोतवली. आधार मला आणि तुलाही. तिच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर द्यावं तसं रेणूचं स्पष्टीकरण. तुला इथे राहण्यानं जास्त त्रास होईल का? तसं असेल तर मात्र. रेणूनं वाक्य अर्धच सोडलं. गीताचा चेहरा गोरामोरा झाला. अगं, मला माहिती आहे. कुठलीही गोष्ट कबूल करायचा विनयचा स्वभाव नव्हता. पण हे मात्र त्यांनी मला सांगितलं होतं अगदी सुरुवातीला. तेव्हा. गीतानं अगतिकपणे रेणूचा पंजा पकडला, दाबून धरला. क्षमायाचना करू पाहणाऱ्या आपल्या डोळ्यांना मोकाट वाहू दिलं निशब्दपणे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात डॉक्टर अनघा केसकर लिखित सांत्वन ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर मात्र जरूर करा. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.